आजच्या मुलांना नक्की काय हवंय तेच कळत नाही. पैसा, प्रसिद्धी की आणखी काहीतरी वेगळं हवं. आपण सगळे टेक्नॉलॉजीच्या युगात जगत आहोत. पण खरंच आजच्या मुली आणि मुलं प्रगती करत आहेत का नाही? चला विचार करूया. त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मी तुम्हाला आज 5 मुद्दे सांगणार आहे. त्यातला पहिला मुद्दे, ध्येय असणं गरजेचं आहे का? याचं उत्तर आहे हो. आजची पिढी गोंधळलेली आहे आणि सोशल मीडियावर वाया जाणारा वेळ, शॉर्टकटमध्ये यश मिळवायचा वेड लागले. कसं आहे ना मित्रांनो, आजकाल 10वी नंतर मुलं गावाकडून पुण्याला शिकायला येतात. 11वी सायन्ससाठी किंवा JEE मेन्स, नीटची परीक्षा देण्यासाठी आईवडिलांकडून पैसे घेतात किंवा फसवून घेतात आणि पार्टी वगैरे करतात. तर मित्रांनो, आपले आईवडील राबतात का? तर आपला मुलगा किंवा मुलगी शिकावी, मोठी व्हावी. पण आईवडिलांना कळत नाही आपली मुलगी व मुलगा काय करतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्या आईवडिलांची कष्टाची जाणीव ठेवून तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर घडवायचं आहे त्या क्षेत्रात आपण वाटचाल करावी. जेव्हा माणूस झिरोतून वर येतो तेव्हा तो अनेक गोष्टी अनुभव घेऊन वर येतो. आणि खरंच सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्रामवर वेळ वाया जातोय. मित्रा, तो वेळ वाया घालवू नको. एकदा गेलेला वेळ कधीच येत नाही. मी पण तुमच्यासारखाच वेळ घालवत होतो, पण आज एका ध्येयाकडे वाटचाल करतोय. दुसरा पॉईंट आहे, मेहनतीशिवाय यश मिळत नाही. मेहनतीशिवाय यश मिळत नाही. तुम्ही बघा ना, जे तुम्हाला यशस्वी लोक दिसतात, दिवस रात्र मेहनत घेतात. तुम्ही जर 12वी फेल मूव्ही बघितली असेल तर तुम्ही वेळ वाया घालवणार नाही. जर बघितलं नसेल तर बघा नक्की. MS धोनीला विचारलं त्याने किती वेळा सराव केला. त्यांना कोणी ओळखत नाही असं नाही. माणूस सरावाने परिपूर्ण बनतो. जेवढं तुम्ही सराव कराल तुम्ही तेवढे मजबूत बनाल. उदाहरणार्थ, तुम्ही जर दररोज एक इंग्रजी वाक्य वाचत असाल किंवा तीच वाक्य दररोज पाठ करत असाल तर ते कायम लक्षात राहील. अजून एक उदाहरण देतो. आपण लहानपणी दिवा सोबत मस्करी करत असतो आणि आपल्याला पोळलं की आपण त्याच्या जवळ जात नाही, कारण आपल्याला जाणीव असते बाबा हे पोळतंय, त्यामुळे आपण त्याच्याजवळ जात नाही. माणसाला जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत मेहनत करत नाही. आणि जर तुम्ही शॉर्टकटचा मार्ग शोधत असाल तर तुम्ही कधीच यशस्वी बनू शकणार नाही. तुम्हाला रॅपर संबाटा माहीत आहे का? त्यांनी सुद्धा तेच सांगितलं आहे, अनुभव म्हातारा पाहिजे. जर तुम्ही शॉर्टकट मागे पळत असाल तर कधीच शक्य नाही. त्यामुळे शून्यातून सुरुवात करा, मेहनत करा, यश मिळवा, नक्कीच आयुष्यात ग्रो करेल. जबाबदारी, तिसरा पॉईंट आहे, जबाबदारी स्वीकारणं महत्त्वाचं आहे. जबाबदारी स्वीकारणं महत्त्वाचं आहे. आजच्या पिढीला जबाबदारी नकोय आणि स्वातंत्र्य हवंय. आपल्याला वाटतं कोणी मदत करेल, पण खरंच आपल्या वेळेला कोणच येत नाही. सर्व काही आपल्याला बघावं लागतं, स्वतःला घडवावं लागतं. आजचा निर्णय उद्याचा भविष्य ठरवतो. आणि मित्रांनो, कधी कोणावर अवलंबून राहू नका, कारण जीवनात जे काही करायचं असेल ते स्वतःच्या पायावर उभं राहून करा. मुख्य म्हणजे ठाम राहावा, स्वतःवर असा विश्वास ठेवावा. तर चौथा पॉईंट आहे, स्वतःवर गुंतवणूक करा. आजची पिढी मोबाईलवर तासनतास रील बघत असतं. त्यापेक्षा एखादी नवीन कौशल्य शिका. पैसा कमवायचा असेल तर शिकणं कधीच थांबू नका. अनेक मोठी लोक आहेत, त्यांनी कधीच हार मानली नाही. सतत नवीन शिकत स्वतःला पुढे नेलं. मग आपण का मागं राहायचं? सचिन तेंडुलकर 12वी नापास आहे, तरीही क्रिकेटमध्ये यश किती मोठं आहे त्यांचं. तर पाचवा पॉईंट आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. आजकाल मुलं स्वतःवर विश्वास ठेवतच नाही. लोक काय म्हणतील ही भीती मनातून काढून टाका, कारण आपण त्यांच्या भीतीने कधीच पुढे येऊ शकणार नाही. तुमच्या हातात एक कागद आहे, ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायची. तुमच्या हातात एक ताकद आहे, ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायची. अपयश आले तरी माघार घ्यायची नाही आणि प्रयत्न सुरू ठेवा. एक दिवस नक्कीच
तीच लोक उदाहरण म्हणून देतील. आणि आता निर्णय तुमचा आहे. वेळ घालवायचं की पुढे जायचं, मेहनत करायची की स्वप्न बघत राहायचं, भविष्य घडवायचं का वाया घालवायचं. आजपासूनच ठरवा, मी काहीतरी करणार. काही जण 1 तारीखपासून करूया म्हणून त्याची वाट पाहतात आणि विसरून जातात. काही जण असंही करतात की रात्री झोपताना स्वप्न बघतात, IPS व्हायचं, डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, आणि सकाळ झाली की बत्ती गुल. मित्रांनो, स्वप्न तेच असतं जे रात्री झोपू देत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच सांगितलं आहे की की मेहनतीला शॉर्टकट नाही आणि मेहनत करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.